येस मॅम माझं नाव निखिल बोरसे, मी ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर आहे गोंडवाना विद्यापीठात गडचिरोलीला. मॅम आम्ही एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटर चालवतो ज्यामध्ये लाईव्हलीहूड प्रोजेक्ट्स रन होतात, ज्याच्यात डोकरा क्राफ्ट, बॅम्बू क्राफ्ट, पॉटरी, नंतर वुडन स्कल्प्टर्स, गोंड पेंटिंग्स हे असे 5 ड्रॉइंग आर्ट्स फॉर्म्सला आम्ही एका अम्ब्रेलामध्ये आणलंय, ज्याला गोंडवाना क्राफ्टचं नाव दिलंय. मॅम गडचिरोली रिजन मधले जे ट्रायबल्स आहेत ते सर्व आर्टिझन्स मिळून हे प्रॉडक्ट्स बनवतात. सो ट्रायबल्स मॅम काय करतात की त्यांच्याकडे रिसोर्सेस आहे सगळ्या प्रॉडक्टसाठी, जसं की जंगलात बांबू मिळतो, त्या बांबूपासून बांबू प्रॉडक्ट्स बनतात. मॅम रॉ ब्रास आणलं जातं बाहेरून, त्यांच्याजवळ नॅचरल प्रॉडक्ट्स आहे, जसं की मॅम झाडाची स्किन आहे, ती झाडाची ड्राय स्किन काढली आहे, त्याच्यावरती मातीचा लेप लावून त्याला कास्टिंग केलंय ब्रासमध्ये. सो मॅम हे युनिक प्रॉडक्ट आहे, याचं रिपिटेटिव्ह पीस तुम्हाला मिळणार नाही. सो अशा युनिकनेस मध्ये आम्ही नेचर इन्स्पायर्ड प्रॉडक्ट सगळे बनवले, ज्यात नंदी बनतो, गाय बनते, डिअर बनतात, नंतर बुल आहेत, एलिफंट्स आहे, ट्रायबल गॉड गॉडेसेस आहे. मॅम वॉल पीसेस मध्ये आम्ही हँगिंग्स बनवले, एलिफंटची फॅमिली. मॅम 800 रुपीज. मेटल मॅम एक पीस बनवायला कमीत कमी 8 ते 9 दिवस लागतात, हँडमेड पूर्ण प्रोसेस करायला. येस, फिनिश होईपर्यंत. मॅम आता माझ्यासोबत 1 कलाकार आहे, 2 आहे, 3 आहे, तो 4था, 4. मॅम बोलू. येस मॅम, आम्ही आधी पुण्यात केलंय एक्झिबिशन, पण भीमथडी जत्रेला फर्स्ट टाइम आम्ही अटेंड केलं. मॅम 2 दिवसापासून चांगला रिस्पॉन्स आहे, म्हणजे लास्ट 2 डेज. येस मॅम, गडचिरोलीमध्ये ह्या प्रोसेस सगळ्या पेटंट झालाय. जसं की तुम्ही मॅम हे टॉर्टॉइज बघणार, याच्यामध्ये हा रॉक आहे, त्याच्यावरती वॅक्सने हे पूर्ण डिझाईन बनवलं जातं. त्याच्यानंतर मडचा एक लेप लागतो, त्याला इनलेट आउटलेट असतं, मग ब्रासला पोर करतात. सो हा टॉर्टॉइज बनेल. त्याच्यातला रॉकचा जो फॉर्म आहे हा स्टँडर्ड ठेवला गेलाय जसाच तसा. सो हा रॉक डोकरा क्राफ्ट झाला. मॅम याचं झालंय, नंतर एक DIY बांबू टूल किट आहे. ही टूल किट आहे मॅम, यामध्ये मॅम हे सगळे जिग्स पिक्चर्स बनवले, ज्याच्यात विड सायझर आहे, पेटल बेंडिंग मोल्ड आहे, कटिंग मोल्ड आहे. हे आम्ही काय करणार, आम्ही प्रत्येक महिलेला गावागावात मशीन देणं नाही परवडणार, पण ही 1500 रुपयाचं लो कॉस्ट टूल किट देणार. या टूल किटच्या मदतीने ती महिला फ्लॉवर्स बनवेल. हे स्टँडर्ड प्रोडक्शन होईल. क्राफ्ट मध्ये होतं की स्टँडर्डायझेशन होत नाही असं म्हणतात, सो आम्ही स्टँडर्डायझेशन मेंटेन केलंय बांबू मध्ये. हे प्रॉडक्ट्स बनणार, ती महिला 1500चं फ्लॉवर आम्हाला देणार, आम्ही त्याच्याकडनं बाय करणार ते फुल आणि जो रेव्हेन्यू जनरेट होईल तो त्या वुमन्सला डायरेक्ट देणार. आतापर्यंत 3 वर्षात आमच्याजवळ 80+ वुमन्स आहेत, ज्यांनी आतापर्यंत 3 ते 4 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट केला ह्या फ्लॉवर्स विकून. असं आमच्याकडे हे डोकरा क्राफ्ट करणारं पूर्ण एक विलेज आहे, ज्याचं नाव आहे कोयमगुडा. हे लास्ट विलेज आहे, महाराष्ट्राचं लास्ट विलेज. येस, कोयमगुडा म्हणून विलेज आहे. पूर्ण विलेज आमचं हेच काम करतं. हो हो. येस मॅम, गावातल्या गावातच आम्ही रोजगाराचं साधन त्यांना उपलब्ध करून दिले. सो याचा डायरेक्ट मॅम गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा आम्हाला युनिव्हर्सिटी सपोर्ट करते, गोंडवाना युनिव्हर्सिटी. सेकंड इयर याला मड लावतो. हा मॅम, याला काय केलं आम्ही, ओरिजिनल लीव्ह आहे, याला पहिले आम्ही इनलेट दिले. ओरिजिनल लीव्हला फ्रंट साइडला इनलेट दिलं, त्यानंतर फर्स्ट लेअर सेकंड लेअर मड लावलं. याला मड लावल्यानंतर इनलेट जे आउटलेट इनलेट आहे, इनलेटच्या वरती एक बाउल केलंय. याला भट्टीत 1000 डिग्री मध्ये जेव्हा जाळलंय, जाळल्यानंतर काय होणार, जे पान होतं ओरिजिनल ते जडून राख होऊन बाहेर निघून गेला. त्यानंतर मग एक साइडला जे ब्रास आहे ते लिक्विड करून इनलेटच्या थ्रूने पोर केली. मग जे गॅप जागा होती भरून काढलं. याच्या 1500 रुपये. जी हा, मी मोतीराम गावडे माझं नाव आहे. मी पण एक आर्टिस्ट आहे, माझा ATD वगैरे झालेला आहे ड्रॉइंग पेंटिंग मध्ये. पुण्यात येऊन कसं वाटतं? पुण्यात येऊन बरं वाटतं. पहिल्यांदा नाही म्हटलं, 3-4 वर्ष झालं मी पुण्यातच होतो, थोडा आर्ट डिपार्टमेंट मध्ये. यावेळेस जे आमची कला आहे ते आम्ही घेऊन आलो.